नमस्कार. तर आज होता शिवांचा बड्डे आणि त्यासाठी आम्ही मठामध्ये दर्शनासाठी गेलो होतो. दुपारचा वेळ होता म्हणून काही गर्दी पण नव्हती. छान असं दर्शन घेतलं आणि लगेचच घरी निघालो आणि घरी आल्यावर आम्ही डेकोरेशनची तयारी करायला सुरुवात केली. चिमू इकडे बघ. चिमू आणि मग माझं डेकोरेशन वगैरे करून झालं आणि त्यानंतर सर्व पाहुणे सुद्धा आले होते. सर्व लहान मुले मिळून डान्स वगैरे करत होते. आमच्या शिवांचा डान्स बघा. आम्हाला डान्स तर करता येत नाही पण काहीतरी आम्ही ट्राय करत होतो. आणि सर्व पाहुणे आले होते आणि केक कट करायला सुद्धा खूप टाईम होता. तर त्यामुळे आम्ही सर्वांना आधी सूप सर्व करून घेतला आणि त्यानंतर लगेचच आम्ही औक्षणाची तयारी करायला सुरुवात केली. आणि ती केसात गुंतव म्हणजे वेगळीच नाही पाहिजे. केसात घालव हरव केसातल्या केसात हरव. आपण नंतर सोन्यात टाकला काढा ना मग तुम्ही लोक फोटो. पाय खाली ठेव हर्षा ऐक ना. हर्षा तिथे ड्रायर आहे. तिथे हे स्टँड आहे बघ. तिथे ड्रायरचे इथे बाबाला विचार ड्रायर कुठे आहे. तिथे स्टँड आहे. खालीच हा तिथे. आपण तिघी जण झाल्या वरती बस. इथे बघ माझ्याकडे बघ. डे लागले नो इकडे बघ. नीट बघ. पैसे घेतो असं नाही. इकडे बघ. हो करते बघ. उभी कर ती आणि मग अशा प्रकारे सर्वांनी औक्षण करून झाल्यावर लगेचच केक कटिंगसाठी घेतला होता. आणि मग केक कटिंग करून झाल्यावर लगेचच जेवायला पण सुरुवात केली कारण खूप लेट झाला होता.
आणि सर्वांना लांब पण जायचं होतं. आणि आजचा आमचा मेनू होता चायनीजचा. फोन कर दिया, फोन कर. तो नहीं आएगा रे. नहीं आएगा. परस के लिए ठीक है. लगी है. दाखव इकडे. इसको सर्विस के लिए इथे दाखव चटणी आणि इथे दाखव बंद. इसको सर्विस के लिए लेके जाएगा. दोघींनी कपडे बदलले आहेत. मेकअप कसा केलाय. दीदी हिला पहिला बघा. दीदी काय दीदी बोल ब्लॉग मध्ये तुझ्या. या नूडल्स खायला आणि फ्राईड राईस आहे स्पेशल. चम्मच आहे. चम्मच पण आता नाही खा. काहीच ठेवायचं नाहीये. प्रसाद समजून खा. सगळं व्हेज आहे श्रावणमुळे. व्हेज नूडल्स आहे, व्हेज फ्राईड राईस आहे, सगळं व्हेज आहे. जिजू तुम्ही बसता. निकी बसता. हेच काल माझ्याकडनं मागं. आवडलं शिव तुला? काढू नको आता. आता दुसरं वाला. आता दुसरं वाला. हे फोड. हा मम्मी व्हिडिओ दाखवत असते ना. माऊला थँक्यू बोल शिवू. आणि आमच्याकडे काही फंक्शन असेल आणि डान्स होणार नाही असं होऊ शकत नाही. तर सर्व असे मजा मस्ती करत होते पार्किंगमध्येच. आता उरल्या इतकी खुशी. आणि त्यानंतर मग सर्व पाहुणे घरी गेले. आम्ही फक्त थोडेच जण उरलो होतो. आणि आम्ही हे 4 वाजता मग फ्राईज आणि बर्गर वगैरे ऑर्डर केलं. कारण आम्हाला गप्पा वगैरे मारायचे होते. जागरण केलं होतं आम्ही रात्रभर. तर आमच्याकडे असा हा बर्थडे सेलिब्रेट केला शिवांचा.